नागपूर, सातारा, जालना, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, अलिबाग, वा, कोल्हापूर बोलले मी मगाशी, सोलापूर, वा, बीड, शिर्डी. गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतोय की उद्योग क्षेत्रातील तुमच्यासारख्या उद्योगपतींना वेगवेगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पुरस्कृत केलं जात आहे. एका 3-4 वर्षांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात मी त्यांना पुरस्कार दिला होता आणि आज त्यांची प्रगती बघा, त्यांनी स्वतःचा पुरस्कार सोहळा सुरू केला. व्यावसायिक जे असतात त्या व्यावसायिकांना खूप सारी मेहनत करतात, ते रिस्क घेतात, त्यांना कोणी अशी शाबासकी देत नाहीत. तर अशा काही प्रोग्रामच्या माध्यमातून तुमच्याद्वारे त्यांना एक शाबासकीची थाप देणे म्हणजे त्यांना एक प्रेरणा पुढे जाण्यासाठी मिळते आणि जे आयुष्यामध्ये त्यांना जे अचीव करायचं आहे, काहीतरी गोल त्यांचा असेल, स्वप्न असतील, तर त्यांना पूर्ण करण्यासाठी कुठेतरी तुमचा, आमच्यासारख्यांचा, आपल्या सर्वांचा एक हातभार लागो असंच मी देवाला पण प्रार्थना करेल आणि त्यांच्या यशामध्ये अजून कॉन्ट्रीब्यूट करून त्यांची स्वप्न पूर्ण होत. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की खूप कमी क्षेत्रात आपलं कौतुक होतं. प्रत्येक वेळेला प्रॉफिट, बिझनेस एवढ्यासाठीच नाही तर कधीतरी समाजाकडनं, समाजातील प्रतिष्ठित लोकांकडनं जेव्हा सन्मान, पुरस्कार मिळतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहे, जे काम करतो आहे ते योग्य आहे, आपण योग्य पथावर आहोत आणि कुठेतरी आपल्या कामाला तशा पद्धतीने शाबासकी मिळणं हे खूप स्पेशल असतं प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांसाठी. तर इथे उद्योग क्षेत्रात मुळातच खूप कमी पुरस्कार सोहळे असतात. त्यामुळे आज हा जो पुरस्कार सोहळा इथे आयोजित झाला आहे, उद्योगभूषण पुरस्कार 2025 भोसरी पुणे येथे, मी मगाशी म्हटलं तसं मी खूप एक्सायटेड आहे कारण मी माझ्या शहरात आहे आणि PCMCमध्ये पण महाराष्ट्रभरातून उद्योजक आलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शहरामध्ये, त्या सगळ्यांचं कौतुक, अभिनंदन आणि मी जाणून घ्यायला खूप उत्सुक आहे की कुठल्या कुठल्या क्षेत्रातील मंडळी आली आहे आणि त्यांनी काय काय कामगिरी केली आहे. सो एक्साइटेड आहे. फाइनली फैंस के लिए क्या मैसेज होगा, क्या कुछ प्रोजेक्ट्स आपके आ रहे, कुछ कहना चाहेंगे? अगर फैंस के लिए यही कहना चाहूँगी, बहुत दिनों से प्रतीक्षित और जिस चीज़ की हम वेट कर रहे हैं वो फिल्म ये साल ज़रूर रिलीज़ होगी, मुगल मर्दिनी छत्रपति तारा रानी. और अभी तो बहुत एक्साइटिंग टाइम है क्योंकि छावा भी रिलीज़ हुई थी कुछ दिनों पहले, तो लोगों को पता है अब मराठा साम्राज्य की उस चैप्टर तक, छत्रपति संभाजी महाराज इनका बलिदान जब तक हुआ तब तक की स्टोरी सब जानते हैं अभी, नॉट जस्ट इन महाराष्ट्र बट द एंटायर वर्ल्ड. तो उसके आगे मराठा साम्राज्य को किसने बचाया, किसने संभाला और कैसे संभाला, ये अगली 9 से 10 सालों की स्टोरी है. तो वो इस साल ज़रूर रिलीज़ होगी. सो आई एम वेरी एक्साइटेड अबाउट दैट. थैंक यू. थैंक यू. कपिल सर खड़ा
नमस्कार, ऐकू येते? बरोबर 12 वाजलेत, त्यामुळे आता म्हणू शकत नाही मला जाऊ द्या ना घरी, कारण आताच आली आहे आणि सुरुवातच इथून होते. तर नमस्कार, गुड आफ्टरनून तुम्हा सगळ्यांना. एक्साइटेड आहात सगळे? वा, संडेला आपण सकाळी इथे आलोय, याचाच अर्थ की आपल्या सगळ्यांना या पुरस्काराचं महत्त्व प्रचंड वाटतंय. आणि मला असं वाटतं की कलाकार म्हणून आमच्या आयुष्यात पुरस्कार सोहळे, पुरस्कार, अप्रिसिएशन, सन्मान अत्यंत महत्वाचं असतं. अर्थात एखादा चित्रपट चालतो, तो प्रेक्षकांना आवडतो, प्रोड्युसर्स त्याच्यातनं खूप प्रॉफिट कमवतात, हे सगळं एका बाजूला, आणि आपल्याला मिळणारा पुरस्कार एका बाजूला. त्या पुरस्कारामुळे पुढे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते, आणखी पुरस्कार आयुष्यात मिळवावेसे वाटतात. आणि असं वाटतं की बाबा हो, आपण जे करतोय ते योग्य आहे, योग्य पथावर आहोत आणि इथून पुढे याच पथावर चालत जाऊ. सो हीच प्रेरणा प्रत्येक क्षेत्रात पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येकाला मिळते. आणि गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतोय की उद्योग क्षेत्रातील तुमच्यासारख्या उद्योगपतींना वेगवेगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पुरस्कृत केलं जात आहे. त्यात उद्योग भूषण सन्मान पुरस्कार सोहळा आजचा जो आहे तो विशेष यासाठी आहे की फक्त पुणे PCMC नाही, तर नाशिक, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव अशा विविध, कुठून कुठून आलेत सगळे. या अजून कुठलं शहर राहिलं का माझ्या माहितीचं? नागपूर, सातारा, जालना, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, अलिबाग, वा, कोल्हापूर बोलले मी मगाशी, सोलापूर, वा, बीड, शिर्डी. असंच बोलताय की काय महाराष्ट्रात कुठले कुठले शहर आहेत आणि गाव आहेत? तर सगळे खरं तर इतके लांबून आलेत. जोरदार टाळ्या स्वतःसाठी. आणि देवीदासजी, तुमच्याच खरं तर मला तुमचा प्रवास सांगायला आवडेल की एका 3-4 वर्षांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात मी त्यांना पुरस्कार दिला होता आणि आज त्यांची प्रगती बघा. त्यांनी स्वतःचा पुरस्कार सोहळा सुरू केला आणि नुसतंच त्यांच्या कामाला पुरस्कृत केलं नाही, तर ते का या पुरस्कार सोहळ्यासाठी योग्य माणूस आहे किंवा व्यक्ती आहे त्याचं कारण तुम्हा बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की ते ट्रेनिंग सुद्धा घेतात विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. कुठे अडतंय, कुठे अडचण आहे, कशी मात करायची, कुठे कमी आहे, कुठे जास्त होऊ शकतं. सो अशा विविध गोष्टी असतात. आता आम्ही सुद्धा आमच्या क्षेत्रात ट्रेनिंग घेतो. प्रत्येकाला त्या क्षेत्राचं जर तांत्रिक ट्रेनिंग मिळालं तर बराच फरक पडू शकतो. आणि म्हणूनच अशा एका ट्रेनरकडनं जर का पुरस्कार सोहळा आयोजित होत असेल तर याचाच अर्थ असा आहे की त्यांना माहिती आहे की तुम्ही काय केलंय, कशा पद्धतीने केलंय, किती मेहनत घेतलीये, किती कष्ट घेतलेत आणि आज त्याचं यश तुम्हाला कसं मिळतंय. त्यामुळे हा जो संपूर्ण प्रवास ज्या व्यक्तीने पाहिलाय त्यांनी आज हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे, म्हणून त्यांचं विशेष कौतुक. सगळ्या स्पॉन्सर्सचं कौतुक. ही सगळी जी नावं आहे ही अत्यंत महत्वाची आहेत. ही सगळी मंडळी जी जिथे उपस्थित आहे ती सगळी महत्वाची आहे, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा पुरस्कार सोहळा शक्य झाला नसता आयोजित करणे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. मला बोलवलं याबद्दल मी धन्यवाद करते आणि तुम्हा सगळ्यांना अनंत कोटी शुभेच्छा देते. तुमच्या आयुष्यातील हा आजचा जो टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा ठरो आणि इथून पुढे तुमची प्रगती ही केवळ 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 अशी रॉकेट सारखी होऊ देत. खूप यश, खूप समाधान, खूप आनंद आणि आणखी भरपूर पुरस्कारही तुम्हाला मिळू देत अशा अनेक अनेक शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं पुढच्या टप्प्याकडे वळूयात. तर धन्यवाद. अजय अहिरे सर who is the founder and chairman of Sasta Paisa. This award.
And the next, Mr. Dhananjay Bose sir, be ready. And the next, Vikram sir, be ready. And Mr. Ganesh Maharane sir, be ready. And the next best, Ankush Mane stage. Thank you so much, Nikhil sir. On the stage. And the next best service provider award goes to Miss Komal Ganesh Kasikra. Stage sir, be ready. And the best teaching award goes. And the next Manisha Amit Jadhav, please be ready. And the best beauty salon and fashion icon of the year award goes to Miss Manisha Amit Jadhav. Congratulations, ma'am. Thank you so much, ma'am. And the next Mr. Nilesh Jha sir, be ready. Best astrology, be ready. And the best trading YouTuber award goes to Mr. Nikhil Kare. Mr. Nikhil. And the construction field award goes to Mr. Paritosh Santaram Bankar. Please come on the stage. And this award goes to Mr. Pandurang Bharne. And the next Mr. Prashant Dudhkade. Dudhkade, please be ready. Now the award goes to Miss Priyanka Wankhede. And the next best multiple services entrepreneur award goes to Mr. Prashant Dudhkade. Thank you so much, Ankush sir and Anand ma'am. And the best travel agency of the year award goes to Mr. Praveen Mane. And the next best Mind Trader award goes to Mr. Rahul Sonar. And the next India's top and Maharashtra's #1 public speaking course. And the next Mr. Sanjay Manohar sir, please be ready. And the tea addiction social Miss Shilpa Suresh Jagdale. Suresh Jagdale. And the next Dr. Sneha Hinge ma'am, please be ready. Patil, please be ready. Best service provider award goes to Mr. Smitesh. And the next Sneha Sanjay Patil, please be ready. Miss Sneha Sanjay Patil. Miss Sujata Sudhir Kohli, please be ready. Miss Sujata Sudhir Kohli. And the best sales and services award goes to Mr. Ankush Mane. Iswar Hazare sir, please be ready. Mr. Iswar Hazare sir, please be ready. And also Provision Ecored Private Limited, please be ready. And again Kumar English sir. And I want to request next Rutuja. Strategic Business and Media Leader Award goes to Mr. Lakshman Navle. Rathod, please be ready. Mr. Sandeep Raghav, please be ready. Mrs. Sneha Patil, ma'am, please come on the stage.
कि ये जिनको अवार्ड नहीं मिला है वो मायूस मत होइए। आप लोग कुछ ऐसा काम कीजिए कि नेक्स्ट में आप लोगों को भी हम लोग अवार्ड दें। इस तरीके के प्रोग्राम जोरदार था, क्योंकि ये अवार्ड सेरेमनी जो होती है एक मिलन समारोह है, ये आपकी योग्यता के हिसाब से है। तो मैं चाहूंगा कि हमारी जो ये भीड़ है, अगली बार ऐसा होना चाहिए कि जितनी ये भीड़ है सबको अवार्ड मिलना चाहिए, ना कि 25-50 नहीं बल्कि 5000 मिलने चाहिए सबको। थैंक यू। इतना ज़्यादा तो आपने जो बच्चों को सबको अवार्ड दिए इसके लिए बहुत बहुत बधाई। एक नहीं सही है, इतने सारे थे, मैं सोचा ये अवार्ड के मामले में थक नहीं जाएगा। नहीं, मेरे लिए वो भले ही 50 हो, उनके लिए मैं एक हूँ, तो उनका वो मोमेंट नहीं खराब होना चाहिए। थैंक यू, लव यू टू। नमस्कार जी, अस्सलाम वालेकुम, जय महाकाल। मैं संगीतकार दिलीप सेन और मेरे साथ है हिंदुस्तान के बेजोड़ कलाकार अली खान साहब। हम लोग उद्योग भूषण सम्मान 2025 में पूना में आए हुए हैं। देवीदास जी जो कि हमारे लाडले चहीते हैं, ऑर्गेनाइज़र जो हैं इसके। और मैं एक ही बात कहना चाहूँगा कि ये अवार्ड जो इन्होंने रखा है और उन लोगों को दिया गया है जो अपने काम से मतलब लोगों का भला किया, लोगों को प्रोत्साहन दिया और आगे उनको बढ़ाया बिजनेस में। तो उन लोगों को ये जो सम्मान मिला है, सोनाली कुलकर्णी थी साथ में, बहुत ही अच्छा लगा और बाकी लोगों से भी मिलके बहुत अच्छा लगा। और इस तरीके का अवार्ड होते रहना चाहिए, क्योंकि इंसान को इससे एक जागरूकता मिलती है और उसको आगे बढ़ने की नसीहत मिलती है। तो हमें बहुत खुशी है कि हम उद्योग भूषण सम्मान अवार्ड में आए हैं और देवीदास जी को और उनकी पूरी टीम को बहुत बहुत बधाइयाँ देते हैं। नमस्कार, जय महाकाल, अस्सलाम वालेकुम। जी सर, आप बस मैं भी यही कहना चाहूँगा कि उद्योग भूषण सम्मान के लिए हम और दिलीप सिंह जी यहाँ पूना है। सोनाली कुलकर्णी जी थी, देवीदास जी ने इसको ऑर्गेनाइज़ किया था। बहुत सारे लोगों को, बहुत अवार्डीज़ थे, उनको सबको जो अपने अपनी फील्ड में जिन्होंने अच्छा काम किया उनको अवार्ड दिया गया। और ये प्रोग्राम जो हमेशा करते रहते हैं हम लोग। ये मेरा सेकंड प्रोग्राम था देवीदास जी के साथ। मुझे लगता है कि एक अच्छा प्लेटफॉर्म है, इनके ज़रिए काफ़ी लोगों को एक अच्छा मौका मिल रहा है। एक जो काम जो लोग करते हैं उसकी हिम्मत अफजाई होती है। तो मैं सारे अवार्डीज़ को ऑल द बेस्ट कहूँगा, कंग्रेचुलेट करूँगा और देवीदास जी को बहुत मुबारकबाद देना चाहूँगा। ऐसे प्रोग्राम ये करते रहें और लोगों को मान सम्मान देते रहें। थैंक यू सो मच।